मोटारसायकलवरून डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी चाललेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात तरुण दुचाकीसह रस्त्यावर पडला. बिबट्याचा हल्ला व दुचाकीवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश रामदास गुंजाळ, वय वर्ष 26, राहणार कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असं या तरुणाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कांदळी येथील मंगेश गुंजाळ हा रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुतार ठिके वस्तीवर असलेल्या डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानकपणे मोटारसायकलवर उडी मारली व मंगेश मोटारसायकल घेऊन खाली पडला. याचवेळी संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते. मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचं दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मेंदूवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे या तरुणाचा मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झालाय. मंगेश गुंजाळ हा युवक कांदळी येथील आनंदनगरमध्ये राहत होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. वडिलांचे वर्षापूर्वीच निधन झाले आहे. 20 वर्षांपूर्वीच आईचंही निधन झालं असून मंगेशला 4 बहिणी असून 3 बहिणी विवाहित आहेत. शेतात कष्ट व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. परंतु मंगेशवर बिबट्याने हल्ला केला व यामध्ये त्याला आपले प्राण गमवावे लागल्याने कांदळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मंगेश याच्या मृत्यूला बिबट्याच कारणीभूत असून त्याच्या परिवारास वन विभागाने मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.